मी प्राध्यापक उदके. आज आपण ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी शिकणार आहोत. ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी आज आपण शिकणार आहोत. ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीमध्ये 10-12 डेफिनेशन्स आहेत. पहिल्यांदा थोडक्यात ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीचं तुम्हाला सांगतो मी. सर्टन ऑर्गॅनिक कंपाउंड्स are active towards plane polarized light and they rotate plane polarized light towards right and left side. They rotate plane polarized light towards right and left side. लाईटला किंवा लेफ्टला ते रोटेट करतात. and this rotation is measured by instrument polarimeter. This rotation is measured by instrument polarimeter. This rotation is measured by instrument polarimeter. लक्षात येते मी काय म्हणतोय. Certain organic compounds are sensitive towards plane polarized light and they rotate plane polarized light towards left or right side. And this rotation can be measured by instrument polarimeter. आणि ह्या पोलॅरिमीटरचं मी इंटरनल स्ट्रक्चर काढणार आहे आणि त्या इंटरनल स्ट्रक्चरहून आपणाला काही डेफिनेशन तयार करायचे आहेत. ओके, नाउ लेट अस सी इंटरनल स्ट्रक्चर ऑफ पोलॅरिमीटर. दिस वन इज द ऑर्डिनरी लाईट और मोनोक्रोमॅटिक लाईट. ऑर्डिनरी लाईट और मोनोक्रोमॅटिक लाईट. This ordinary light or monochromatic light is passed through special type of prism. This prism is known as a Nicol prism. This prism is known as Nicol prism. The light which comes out from Nicol prism, having vibration in only one plane. Such light is known as plane polarized light. Then this plane polarized light is passed through solution of optical active compound. This is the polarimeter tube. आणि ह्या पोलॅरिमीटर ट्यूबमध्ये सोल्युशन घेतलेलं आहे. कुणाचं सोल्युशन घेतलेलं आहे? ऑप्टिकल ॲक्टिव्ह कंपाऊंडचं सोल्युशन घेतलेलं आहे. जर हा कंपाऊंड ऑप्टिकल ॲक्टिव्ह असेल तर प्लेन पोलराइज लाईट हे राईट साईडला रोटेट होईल. प्लेन पोलराइज लाईट हे कोणत्या साईडला रोटेट होईल? राईट साईडला रोटेट होईल. किंवा प्लेन पोलराइज लाईट हे लेफ्ट साईडला रोटेट होईल. आणि हे रोटेशन मेजर केलं जातं. हे आहे लेफ्ट साईड आणि कोणती आहे? राईट साईड. लेफ्ट साईडला जर रोटेट होलं असेल तर त्याला यल म्हणलं जातं, स्मॉल यल. आणि राईट साईडला जर रोटेट होत असेल तर ह्याला म्हणलं जातं स्मॉल डी. काय म्हणलं जातं? स्मॉल डी. आणि हे रोटेशन मेजर केलं जातं. आणि हे आहे इंटरनल स्ट्रक्चर ऑफ पोलॅरिमीटर. आता ह्या इंटरनल स्ट्रक्चरवरून आपल्याला काही डेफिनेशन्स तयार करायचे आहेत. ह्या डेफिनेशन, पहिली डेफिनेशन आहे आपली स्पेसिफिक रोटेशन. फर्स्ट डेफिनेशन इज स्पेसिफिक रोटेशन. It is indicated or denoted by alpha. Now let us see the definition. Rotation produced by optical active compounds. In 10 centimeter polarimeter tube containing 1 gram substance per ml at given temperature and given wavelength. It is a first definition. याचं नाव आहे स्पेसिफिक रोटेशन. Now let us see second definition. Ordinary light. आता पाहता आपण ट्यूब आहे, सूर्यप्रकाश आहे. ही जी आपल्यापर्यंत लाईट येते ती ऑर्डिनरी लाईट आहे. आणि ऑर्डिनरी लाईटचं जे व्हायब्रेशन असतं ते ऑल प्लेनला असतं.
ऑर्डिनरी लाईटमध्ये 7 कलर असतात, 7 टाईपच्या वेगवेगळ्या वेव्हलेंथ असतात आणि ह्याचं जे व्हायब्रेशन आहे ते व्हायब्रेशन ऑल प्लेनला असतं, परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन. आता डेफिनेशन कसं तयार करता येईल? लाईट हॅविंग all colors or all wavelength having vibration in all direction perpendicular to the direction of propagation, it is ordinary light, Let us see third definition is monochromatic light. मोनोक्रोमॅटिक लाईट. मोनो मीन्स सिंगल, क्रोमा मीन्स कलर. म्हणजे ज्या लाईटला सिंगल कलर आहे किंवा सिंगल वेव्हलेंथ आहे आणि ह्याचं व्हायब्रेशन हे ऑल प्लेनला असतं, अशा लाईटला काय म्हणलं जातं? मोनोक्रोमॅटिक लाईट. आता कशी डेफिनेशन तयार करता येईल? लाईट हॅविंग सिंगल वेव्हलेंथ और सिंगल कलर व्हायब्रेट इन ऑल प्लेन perpendicular to the direction of propagation is known as monochromatic light. Fourth definition आहे polarization of light. Polarization म्हणजे काय? पोलरायझेशन म्हणजे एका पोलकडे वळवणे, त्याला पोलरायझेशन म्हणलं जातं. पोलरायझेशन म्हणजे काय? एका पोलकडे वळवणे. आता इथून इथपर्यंत लक्ष द्या, इथून इथपर्यंत हे पोलरायझेशन झाले लाईटचं. आता ह्या लाईटचं व्हायब्रेशन किती प्लेनला होतं? ऑल प्लेनला होतं. ह्या लाईटचं व्हायब्रेशन कसं आलं? सिंगल प्लेनला आलं. आणि कुणाचं काम आहे? निकोल प्रिझमचं काम आहे. ह्या टोटल फेनॉमिनलला म्हणलं जातं पोलरायझेशन ऑफ लाईट. ह्या टोटल फेनॉमिनलला काय म्हणलं जातं? पोलरायझेशन ऑफ लाईट. आता डेफिनेशन कसं तयार करता येईल? इट इज ए फेनॉमिनन इन विच ordinary light on monochromatic light is passed through Nicol prism, emerging rays having vibration in only one plane is known as polarization of light. Fifth definition, plain polarized light. Let us say definition. Now this one is the plain polarized light. आता आपण कंपेअर करा किंवा कंपॅरिझन करा ऑर्डिनरी लाईट आणि प्लेन पोलराइज्ड लाईट. ऑर्डिनरी लाईटचं व्हायब्रेशन कसं आहे? ऑल डायरेक्शनला आहे. आणि प्लेन पोलराइज्ड लाईटचं डायरेक्शन हे फक्त सिंगल प्लेनला आहे. कसं आहे? सिंगल प्लेनला. तर ह्याच लाईटला काय म्हणलं जातं? प्लेन पोलराइज्ड लाईट. लाईट हॅविंग व्हायब्रेशन इन ओनली वन प्लेन परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन इज नोन एज प्लेन पोलराइज्ड लाईट. अँड प्लेन पोलर लाईटला शॉर्ट फॉर्म आहे PPL. प्लेन पोलराइज्ड लाईटला शॉर्ट फॉर्म कोणता आहे? PPL. नाउ लेट अस सी नेक्स्ट डेफिनेशन. ऑप्टिकल एक्टिविटी और ऑप्टिकल रोटेशन. ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी और ऑप्टिकल रोटेशन. आता पहा, हे आहे, आता इथून जी डेफिनेशन आपण तयार करतो ती आहे ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीची डेफिनेशन. इथून जी डेफिनेशन आपण तयार केली ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीची डेफिनेशन आहे. आता ह्यामध्ये काय झालेलं? इट इज ऑल्सो फेनॉमेना. ह्यामध्ये काय झालेलं आहे? प्लेन पोलराइज्ड लाईट ही कशामधून पास केली? सोल्युशन ऑफ ऑप्टिकल ॲक्टिव्ह कंपाऊंडमधून पास केले. मग ही प्लेन पोलर लाईट एकतर राईट साईडला रोटेट होईल किंवा लेफ्ट साईडला रोटेट होईल. ह्या टोटल फेनॉमिनलला काय म्हणलं जातं? ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. ह्या टोटल फेनॉमिनलला काय म्हणलं जातं? ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. लेट अस सी द डेफिनेशन. प्लेन पोलराइज्ड लाईट रोटेट टुवर्ड्स लेफ्ट और राइट साइड. प्लेन पोलराइज्ड लाईट rotate towards left or right side when it is passed through solution of optical active compound.
when it is passed through solution of optical active compound is known as optical activity or optical rotation. Is known as optical activity or optical rotation. Let us see next definition. Optical active compound. Optical active compounds or asymmetric compounds. Or chiral compounds. Or chiral compounds. Let us see definition. Which one is responsible to rotate plane polarized light towards left or right side? आपल्याला आठवत असेल आता ऑप्टिकल ॲक्टिव्ह कंपाऊंड. ऑप्टिकल ॲक्टिव्ह कंपाऊंड मग ह्यालाच काय म्हणलं जातं? ऑप्टिकल ॲक्टिव्ह कंपाऊंड असं म्हणलं जातं. मग आता डेफिनेशन तयार करायचे. कंपाऊंड्स विच रोटेट प्लेन पोलराइज्ड लाईट टुवर्ड्स लेफ्ट or right side is known as optical active compounds. Compounds which rotate plane polarized light towards left or right side is known as optical active compounds. Let us see another definition. Dextrorotatory compounds. It is indicated by positive sign or small d. Dextro is a Latin word. Dextro is the Latin word. Dextro म्हणजे राईट साईड किंवा क्लॉकवाईज डायरेक्शन. डेक्स्ट्रो म्हणजे काय? राईट साईड और क्लॉकवाईज डायरेक्शन. कंपाउंड्स which rotate plane polarized light towards right side. Plane polarized light towards right side is known as the dextrorotatory compounds. Is known as dextrorotatory compounds. It is indicated by positive sign or small d. It is indicated by positive sign or small d. Ninth definition. Levorotatory compounds. It is indicated by small l or negative sign. It is indicated by small l or negative sign. Levo is also Latin word. Levo is also Latin word. Levo means left side or anti-clockwise direction. आता पहा डेफिनेशन तयार करायचे. कंपाउंड्स which rotate plane polarized light towards left side or anti-clockwise direction. Left side or anti-clockwise direction is known as levorotatory compounds. Is known as levorotatory compounds. Okay. Now let us see next definition, racemic mixture. RACEMIC. Racemic mixture. It is also known as a racemate. It is also known as racemate. Now let us see definition of racemic mixture. Let us see definition of racemic mixture. See here. आता हे मिक्सचरच आहे. हे मिक्सचर कसं आहे? इक्विमोलार आहे. इक्विमोलार म्हणजे काय? सेम कॉन्सन्ट्रेशन आणि सेम व्हॉल्यूम. सेम कॉन्सन्ट्रेशन आणि सेम व्हॉल्यूम. सपोज एका टेस्ट ट्यूबमध्ये आपण किंवा एका बिकरमध्ये आपण डेक्स्ट्रोरोटेटरी कंपाऊंड घेतलेला आहे आणि याचा अँगल ऑफ रोटेशन आहे +50. याचा अँगल ऑफ रोटेशन +50. आणि दुसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये किंवा बिकरमध्ये लिव्हरोटेटरी कंपाऊंड घेतलेला आहे. याचा अँगल ऑफ रोटेशन आहे -50. डेक्स्ट्रोरोटेटरीमध्ये लिव्हरोटेटरी कंपाऊंड ॲड करा किंवा लिव्हरोटेटरीमध्ये डेक्स्ट्रोरोटेटरी कंपाऊंड ॲड करा. म्हणजेच +50 आणि -50 हे किती झालं? 0 झालं. म्हणजे याचा अँगल ऑफ रोटेशन कसं असलं? 0 झालं. मग हा कंपाऊंड ऑप्टिकली ॲक्टिव्ह असेल का ऑप्टिकली इनॲक्टिव्ह असेल? तर तो कसा आहे? ऑप्टिकली इनॲक्टिव्ह असेल. कसा असेल? ऑप्टिकली इनॲक्टिव्ह असेल. मग व्हॉट इज रेशमिक मिक्सचर? आता मग डेफिनेशन कसं तयार करायची? इक्विमोलार मिक्सचर ऑफ डेक्स्ट्रोरोटेटरी कंपाऊंड अँड लिव्हरोटेटरी कंपाऊंड
equimolar mixture of dextrorotatory compound and levorotatory compound which is optically inactive due to external compensation. ड्यू टू एक्सटर्नल कॉम्पेन्सेशन. लक्षात ठेवायचं बेटा, हे रेशमिक मिक्सचर हे ऑप्टिकली इनॲक्टिव्ह असतं आणि कशामुळं असतं? एक्सटर्नल कॉम्पेन्सेशन. एक्सटर्नल कॉम्पेन्सेशन म्हणजे काय? डेक्स्ट्रोरोटेटरीचं अँगल ऑफ रोटेशन जे आहे ते लिव्हरोटेटरीने कॅन्सल केलं. आणि कसं कॅन्सल केलं? आपण एक्सटर्नली ॲड केलोत मध्ये. डेक्स्ट्रोरोटेटरीमध्ये आपण एक्सटर्नली काय ॲड केलात? लिव्हरोटेटरी कंपाऊंड ॲड केलात आणि त्याचं अँगल ऑफ रोटेशन काय केलं? कॅन्सल केलं. त्यालाच म्हणलं जातं एक्सटर्नल कॉम्पेन्सेशन. मग आता रेशमिक मिक्सचर हे कसं आहे? ऑप्टिकली इनॲक्टिव्ह असतं. कशामुळे इनॲक्टिव्ह असतं? इट इज ड्यू टू एक्सटर्नल कॉम्पेन्सेशन. अलर्ट. लेट अस सी नेक्स्ट डेफिनेशन. Asymmetric carbon atom or chiral carbon atom. Asymmetric carbon atom or chiral carbon atom. Now let us see the definition. कार्बनची व्हॅलन्सी किती आहे बेटा? 4. कार्बनची व्हॅलन्सी किती आहे? 4. जर ही टेट्रा व्हॅलन्सी कार्बनची 4 डिफरंट मोनोव्हॅलंट ग्रुपनं किंवा ॲटमनं जर सॅटिस्फाईड होत असेल तर ह्या कार्बन ॲटमला काय म्हणायचं? कायरल कार्बन atom or asymmetric carbon atom. Chiral carbon atom or asymmetric carbon atom. Can you tell me definition? Tetravalence of the carbon atom is satisfied by 4 different groups or atoms. 4 different groups or atoms is known as chiral carbon atom or asymmetric carbon atom. Chiral carbon atom or asymmetric carbon atom. Okay? आता ह्यामध्ये एक लक्षात ठेवायचं. Compound containing one asymmetric carbon atoms are always optically active. Optically active म्हणजे समजलं? It can rotate plane polarized light towards left or right side. It can rotate plane polarized light towards left or right side. Compound containing one or more asymmetric carbon atoms. Sorry, 2 or more. Compounds containing 2 or more asymmetric carbon atoms are may be optically active or not optically active or not optically active. ज्या कंपाऊंडमध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त असिमेट्रिक कार्बन ॲटम प्रेझेंट आहेत ते कंपाऊंड ऑप्टिकली ॲक्टिव्ह असतील किंवा ऑप्टिकली ॲक्टिव्ह असू शकत नाही आहेत. हे परमनंटली लक्षात ठेवायचं. पण ज्या कंपाऊंडमध्ये एकच असिमेट्रिक कार्बन ॲटम तो कसा असतो? ऑलवेज ऑप्टिकली ॲक्टिव्ह असतो. ऑलवेज ऑप्टिकली ॲक्टिव्ह असतो. ओके. तर असिमेट्रिक कार्बन ॲटम म्हणजे काय? आणि हा जो कार्बन ॲटम आहे किंवा सेंट्रल ॲटम कोणतं का असे ना, हा ऑलवेज sp3 हायब्रिडाइज असला पाहिजे. कसा असला पाहिजे? sp3 हायब्रिडाइज्ड स्टेटमध्ये तो असला पाहिजे. sp2 हायब्रिडाइज्ड स्टेटचा ॲटम किंवा sp हायब्रिडाइज्ड स्टेटचा ॲटम हा असिमेट्रिक असू शकत नाही. हे परमनंटली लक्षात ठेवायचं. ऑलवेज कसा असला पाहिजे? सेंट्रल ॲटम हा sp3 हायब्रिडाइज्ड स्टेटमध्येच तो असला पाहिजे. ओके. मग लेट अस सी सम एक्झाम्पल्स. आणि आणखीन एक हे घेऊत, डेफिनेशन घेऊत आणि त्यानंतर एक्झाम्पल घेऊत. नेक्स्ट डेफिनेशन इज ऑप्टिकल आयसोमर्स or enantiomers or optical antipoles or antimers represented by EA. Now let us see example. आपण एक असिमेट्रिक कार्बन ॲटम असणारे एक एक्झाम्पल घेऊन त्यावर ह्याची डेफिनेशन आपण तयार करूत.
तर हा कंपाऊंड आहे 2 क्लोरोब्युटेन. हा कंपाऊंड आहे 2 क्लोरोब्युटेन. 2 chlorobutane contains one symmetric carbon atom because it is attached to 4 different groups or atoms. It is attached to 4 different groups or atoms. आता ह्याची आपण मिरर इमेज घेणार आहोत. ती मिरर इमेज कशी असेल पहा. हाय मिरर. Here Cl, C2H5, CS3 and EH. ह्यापैकी एक कंपाऊंड आहे डेक्स्ट्रो रोटेटरी. इट कॅन रोटेट PPL टुवर्ड्स राईट साईड. अनदर कंपाऊंड आहे लिओ रोटेटरी. इट कॅन रोटेट PPL टुवर्ड्स लेफ्ट साईड. हे एकमेकाचे ऑप्टिकल आयसोमर आहेत. आणि ऑप्टिकल आयसोमर हे फक्त 2 प्रकारचे असतात, डेक्स्ट्रो रोटेटरी आणि लिओ रोटेटरी. डेक्स्ट्रो रोटेटरी आणि लिओ रोटेटरी. आता डेफिनेशन तयार करायचे. पहा, ह्या दोन्ही कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे का डिफरंट आहे. आपणच इमॅजिन करा. दोन्ही कंपाऊंडचं नाव आहे 2 क्लोरोब्युटेन, म्हणजे ह्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम. ह्या दोन्ही कंपाऊंडचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला कसा आहे. नाव तेच आहे, 2 क्लोरोब्युटेन आहे, त्यामुळं स्ट्रक्चरल फॉर्म्युलासुद्धा ह्याचा सेम. ह्याच्या फिजिकल प्रॉपर्टीजसुद्धा सेम. फिजिकल प्रॉपर्टीजसुद्धा सेम. केमिकल प्रॉपर्टीजसुद्धा सेम. केमिकल प्रॉपर्टीजसुद्धा सेम. मिरर इमेज. मिरर इमेज. मिरर इमेज. मिरर इमेज हे सुपर इम्पोजिबल आहे का नॉन सुपर इम्पोजिबल आहे हे अगोदर तुम्हाला सांगतो. आता आणखीन एक मिरर इमेज आपण घेऊत, म्हणजे तुम्हाला सुपर इम्पोजिबल आणि नॉन सुपर इम्पोजिबल समजेल. मी घेतला कंपाऊंड कार्बन टेट्राक्लोराईड आणि याची मिरर इमेज घेतली. Cl, C, Cl, Cl आणि Cl. ही मिरर काढली आणि ह्याच्यावर ठेवली, म्हणजे Clवर Cl मॅचिंग झालं, ह्या Clवर तो Cl मॅचिंग झाला, ह्या Clवर Cl मॅचिंग झाला, सर्व Clवर सर्व Cl मॅचिंग झालेले आहेत. अशा मिरर इमेजला म्हणलं जातं सुपर इम्पोजिबल मिरर इमेज. अशा मिरर इमेजला काय म्हणलं जातं, सुपर इम्पोजिबल मिरर इमेज. आता ही मिरर इमेज पहा कशी आहे. जर आपण ही मिरर इमेज काढली आणि ह्याच्यावर ठेवली तर C2H5 वर C2H5 मॅच होतो. इथं H वर H मॅच होत नाही आहे, Cl होतो. H वर काय येतो, Cl ओव्हरलॅपिंग होतं आणि ह्या Cl वर H ओव्हरलॅपिंग होतं. ह्या CS3 वर CS3 ओव्हरलॅपिंग होतं, पण ते सेमच आहेत. अशा मिरर इमेजला म्हणलं जातं नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेज. अशा मिरर इमेजला काय म्हणलं जातं, नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेज. मग लेट अस सी द डेफिनेशन. आता मिरर इमेज कशी आहे मग, नॉन सुपर इम्पोजिबल. नॉन सुपर इम्पोजिबल. आता डेफिनेशन ह्या सर्वाचं कॉम्बिनेशन म्हणजेच काय येईल, ऑप्टिकल आयसोमरचे डेफिनेशन येईल. कंपाऊंड हॅविंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, सेम स्ट्रक्चरल फॉर्म्युला, सेम फिजिकल प्रॉपर्टीज, सेम केमिकल प्रॉपर्टीज, बट नॉन सुपरिम्पोजिबल मिरर इमेज are known as optical isomers. Are known as optical isomers. And necessary condition for optical isomerism is non-superimposable mirror image. लक्षात ठेवायचं, necessary condition for optical isomerism is non-superimposable mirror image. लक्षात आहे डेफिनेशन. नेक्स्ट पहा आता, ऑप्टिकल आयसोमर्स. Optical isomers. Optical isomers are indicated by A. Can be calculated by formula A equal to 2 raised to n. Can be calculated by formula A equal to 2 raised to n. Where n equal to number of asymmetric carbon atoms किंवा chiral carbon atoms. n equal to number of asymmetric carbon atoms or chiral carbon atoms. आणि ए म्हणजे काय, ऑप्टिकल आयसोमर्स. ए म्हणजे काय, ऑप्टिकल आयसोमर्स. नाउ लेट अस सी एक्झाम्पल्स. लेट अस सी एक्झाम्पल्स.
CH3 CHCl CH2 CH3. किती असिमेट्रिक कार्बन ॲटम आहेत आयडेंटिफिकेशन करता आलं पाहिजे. टर्मिनल कार्बन ॲटम हे असिमेट्रिक असू शकत नाहीत, पहिल्यांदा लक्षात असू द्यायचं. कुठले तर सेंट्रलचे कार्बन ॲटम घ्या, टर्मिनल सोडून आपण मोजायचे की त्या कार्बन ॲटमला डिफरंट ग्रुप्स ऑर ॲटम हे असले पाहिजेत. आता हे तर सोडून द्यायचं, टर्मिनल म्हणजे शेवटचे कार्बन ॲटम सोडून द्यायचं. हा सेंटरचा आहे, सेंटर म्हणण्यापेक्षा नॉन टर्मिनल आहे. ह्याला किती हायड्रोजन ॲटम अटॅच आहेत? 2. म्हणजे हा असिमेट्रिक नाही आहे. हा कन्सिडर करा. ह्याला एक हायड्रोजन अटॅच आहे, एक Cl अटॅच आहे, एक CH3 अटॅच आहे, टोटल हा एक ग्रुप अटॅच आहे. म्हणजे हा कार्बन ॲटम कसा आहे? असिमेट्रिक आहे. किती असिमेट्रिक कार्बन ॲटम? एक असिमेट्रिक कार्बन ॲटम. त्यामुळे याचे ऑप्टिकल आयसोमर किती येतात बघा? A=2:n म्हणजे ऑप्टिकल आयसोमर आले 2. ह्यापैकी डेस्ट्रो एक असतो, एक डेस्ट्रो असतो आणि एक लिओ असतो. एक डेस्ट्रो आणि एक लिओ म्हणजे 50-50% असतात, 50-50% असतात. लेट अस सी अनदर एक्झाम्पल. COOH CH3 H आणि OH. नेम ऑफ दिस कंपाऊंड इज लॅक्टिक ॲसिड. नेम ऑफ दिस कंपाऊंड इज लॅक्टिक ॲसिड. लॅक्टिक ॲसिडमधले हा जो कार्बन ॲटम आहे तो असिमेट्रिक आहे. लॅक्टिक ॲसिडमधला हा जो कार्बन ॲटम आहे तो कसा आहे? असिमेट्रिक आहे. असिमेट्रिक कार्बन ॲटम 1 आणि याचे ऑप्टिकल आयसोमर्स येतात 2. ऑप्टिकल आयसोमर किती येतात? 2. कारण फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे A=2:n. त्यामुळे ऑप्टिकल आयसोमर किती आले? 2 आले. लेट अस सी अनदर एक्झाम्पल. कोणते एक्झाम्पल आपल्याला घेता येतं त्यामुळे चिंता करायचं नाही. आणि विचारलं जातं विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड इज ऑप्टिकली ॲक्टिव्ह ऑर नॉट. त्यामुळे आपल्याला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सी हिअर अनदर एक्झाम्पल. CHO COH H CHOH COH H COH H आणि CH2OH. या कंपाऊंडचं नाव आहे ग्लुकोज. या कंपाऊंडचं नाव आहे ग्लुकोज. आणि ग्लुकोजमध्ये 4 असिमेट्रिक कार्बन ॲटम प्रेझेंट आहेत. हा 1, हा 2, हा 3 आणि हा 4. 4 असिमेट्रिक कार्बन ॲटम प्रेझेंट आहेत. त्यामुळे याचे ऑप्टिकल आयसोमर किती येतात? 16 येतात. 2:4 म्हणजेच किती झालं? 16 झालं. 2:4 म्हणजे काय झालं? 16 झालं. आपल्याला नेक्स्ट आणखीन एक एक्झाम्पल पाहायचं आहे. CH2OH C+O CHOH COHH COHH आणि CH2OH. नेम ऑफ दिस कंपाऊंड इज फ्रुक्टोज. नेम ऑफ दिस कंपाऊंड इज फ्रुक्टोज. पहा इकडं, फ्रुक्टोजमध्ये 3 असिमेट्रिक कार्बन ॲटम आहेत. हा डबल बॉन्डेड कार्बन ॲटम म्हणजे sp2 मध्ये येतो. तर हा असिमेट्रिक केव्हाच कन्सिडर करायचा नाही. कार्बन ॲटम मस्ट बी sp3. तर हा एक असिमेट्रिक आहे, हा एक असिमेट्रिक आहे आणि हा एक असिमेट्रिक आहे. त्यामुळे याच्यामध्ये 3 असिमेट्रिक कार्बन ॲटम आहेत आणि याचे ऑप्टिकल आयसोमर येतात 8. ह्यामध्ये 4 हे डेक्स्ट्रो रोटेटरी असतात आणि 4 हे लिओ रोटेटरी असतात. 4 हे डेक्स्ट्रो रोटेटरी असतात आणि 4 हे लिओ रोटेटरी असतात. असं कोणतंही जर आपल्याला एक्झाम्पल घेतलं तर त्याच्यामध्ये असिमेट्रिक कार्बन ॲटम आपल्याला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे, हे लक्षात असू द्यायचं. असिमेट्रिक कार्बन ॲटम आपल्याला करता आलं पाहिजे, आयडेंटिफाय करता आलं पाहिजे, हे लक्षात असू द्या. कोणते एक्झाम्पल? ओके, तर हे झालं आपलं ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. थँक्यू व्हेरी मच.